नाही आठवतं तुला काय? आपलं घर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. वासुदेव हरी. अगं बाई, थकायला झालं असेल नाही? माऊली, नामसंकीर्तन करून कुणी कधी थकतं का? पांडुरंग हरी. उलट हरिनाम घेतल्यामुळं प्रपंचाचा सारा शिणवटा दूर होतो. हो तर की नाही आई, आज इतकं रंगलं होतं आप्पांचं कीर्तन. तू सुद्धा यायला हवं होतस. अगो, ती कशी येईल? ती प्रपंच सांभाळते. ती प्रपंच सांभाळते म्हणूनच आम्ही निर्धास्तपणे प्रवचन करत हिंडत असतो. चला, प्रपंच करते ते तुमचं प्रवचनच. मी नुसती राखट करते. पण संसाराला दोन्ही हातांनी भरभरून देत आले ते तुमचं प्रवचनच. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. या सप्ताहात गहू तांदूळ नेहमीपेक्षा जास्त आला. आमच्या साक्षात्कारी तीर्थरूपांची कृपा. त्यांनी मुरलीधर मंदिर बांधलं, त्याचं पुण्य आपल्याला मिळतंय. आप्पा लगेच येत आहे ना जेवायला? हो हो हो. अक्कीच झालं ना? हो, आत्ताच बसली. ते नाही, जा गुरुला आणि सुनबाईला बोलो. जा पळ. ए दादा, चल जेवायला. तुमच्या लाडानं डोक्यावर बसली नाही. मुंबई फॅशनचे केस काय, कपडे काय, शोभतं काय प्रवचनकाराच्या मुलीला? अहो, हेच वय आहे तिचा हाऊसमौस करायचं. एकदा परक्या घरी गेली की मग आहेच. पांडुरंग हरी. बरं का नयन, आत्ताच्या सारखं पहिल्या पंक्तीला नाही बसायचं लग्नानंतर. बघ बघ शोभा, बघ कशी थांबली सासूबाईंसाठी ते. बरे बरे, काही नकोच लगेच बायकोचे गुण गायला. तुमचा नवरा नाही गाणार बायकोचे गुण. का? गुण असतील तर ना. गुरु, अरे गुरु, पुरे आता चिडवा चिडवी. ए सुनबाई, तू ही बैस जेवायला. मी पण सोनबाई झालीस म्हणून काय झालं? माझ्या नयन सारखीच तू. आणि आता तर दोन जीवाची. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. मला घरी जावंसं वाटत. अप्पांना म्हणावं कसंही करा, पण मला त्यांच्याकडे घेऊन चला. तिकडे त्यांची कोण आवाळ होत असेल ग. त्यांच्या जेवणाचे हाल हाल होत असतील. मला त्यांच्याकडे घेऊन चला ग. मला त्यांच्याकडे घेऊन चला. सखे, त्रास नको करून घेऊ जीवाला. जेव जेव माझी बाई, जेव. बसा. मला नाही जेवायचं, मला नाही जेवायचं. अक्कीचा विचार करणंच आम्ही सोडून दिले. तो विषय आमच्या पुरता संपलाय. आणि हे बघा, तो विषय उगाळत राहून घरातल्या इतर माणसांचा आनंद नासवू नका. समजतं मला. तुमच्या बरोबरच काढलेत ना इतकी वर्ष. माऊली, आता आपण नुसते गृहस्थ नाही, मुरलीधर मंदिराचे यजमान आहोत. मंदिर आपल्या कुटुंबाचं खाजगी, पण उत्सवाच्या वेळेला सारं चैतलपूर लोटतं इथं. आपणच दुःख करत राहिलो. आणि हे बघा, आणखीन एक सांगून ठेवतो. यंदाचा पौर्णिमेचा उत्सव पूर्वीच्याच उत्साहानं साजरा झाला पाहिजे. मुंबईवरनं भाई येईल, त्याला घरात काहीही वेगळं वाटता कामा नये. काय? वा 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 वा. या डॉक्टरीन बाई, या या. डॉक्टरीन बाई, बाकी तुम्ही जरा वाळल्यात. हा, ए वात्रटपणा करू नको सांग. अहो, काय? याला सांगून ठेवा, माझ्या जाडेपणाविषयी एक शब्द जरी काढला तर मी मुंबईला परत निघून जाईन. हो. तुम्ही त्यातलेच. या या या. प्रसाद हा गुरु माझा चुलत भाऊ. हॅलो. आणि हा प्रसाद साने. आपल्या नयनसाठी स्थळ म्हणून नाही. हा, पण ते सगळं आता तुमच्यावरच आहे. मुलगा मात्र चांगला आहे. लहानपणापासूनच पाहत आलो ना मी त्याला. काय करतो? सीएट टायर्स मध्ये मेकॅनिक आहे. हा. पगारही चांगला आहे.
बर. मूळची परिस्थिती जरा वाईट होती. असं. वडील लहानपणीच वारले. अरे अरे. आईनं पापड लोणची विकून याला आणि याच्या बहिणीला लहानाचं मोठं केलं. असं. घरचा मोठा नाहीये हं. म्हणून इतके दिवस सुचवायचा धीर होत नव्हता आम्हाला. हा. घ्या. अरे कसलं घराचं मोठेपण घेऊन बसलात. देवधरांचं घर मोठं होतं. मुलगा चांगला प्राध्यापक होता. पण शेवटी अक्कीच्या नशिबी वनवासच आला ना. काही नाही रे. शेवटी नवरा नवरीच्या मनाचा मेळ जुळावा लागतो. बाकी सब छूट. ए मिस्टर, ओ मिस्टर, अहो पाय वर. तेवढी रांगोळी घेऊ. कशाला? जरा नीट करून देतो. काही नको, आणखीन बिघडवून ठेवाल. बरोबर आहे. बरोबर आहे. हं. इथनं येतात एक एक पार्सल. कोण जण आहे? आली आली. हा, मज्जा आहे बुवा एका मुलीची. उद्या दाखवायला नेणार आहेत मुंबईला. कुणाविषयी बोलताय तुम्ही? बाकी बेफाट स्थळ आणले हो भाईंनी. डोंबिवलीचे अगदी राजेच म्हणा ना. शी, डोंबोली. नाक नको मोडूस नयन. अगं डोंबिवली म्हणजे वाटलं काय तुला? काश्मीर जत मारलं. पावसाळ्यात रस्त्याचे कालवे आणि घरांचे शिकारे होतात. आणि मी म्हणते गाव नको आवडू. मुलगा काय असा तसा आहे, रगड पैसेवाला आहे. हा आता वयाने थोडा जास्त आहे पण मला नाही आवडत मुंबईची माणसं. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती धावत असतात. आणि दिसायला किती छान आहे नाही. आता थोडासा चकणा आहे पण बाकी अगदी देखणा. आता पोट थोडस सुटलंय पण तब्येतीने सुदृढ आहे. आणि अहो, टक्कल पडायच्या आधी केस कुरळे होते ना. आणि पिकायच्या आधी कॅळे पण होते. बरं ते जाऊ द्या. एवढे पोहे वरती नेऊन द्या. मी नाही नेणार. असं काय, प्लीज. तूच नाही, नेहमी तर धावत सुटतेस वर. दादाला काही द्यायचं असलं म्हणजे. वा 5 5 5 इम्पोर्टेड. हा हं. अरे प्रत्येक गोष्ट कशी अगदी फर्स्ट क्लास घ्यायला आवडते आपल्याला. शूज, सेंट, कपडे. हा आता थोडे पैसे जास्त जातात रे पण मजा येते. चला आपण कोणीतरी आहोत असं वाटतं. अच्छा, हं. म्हणजे बायको सुद्धा इम्पोर्टेड. हा या खोलीत आलं की नुसता सिगरेटचा धूर आणि वास. दिवसभर मित्रमंडळी जमवा आणि सिगरेटी फुंकत बसा. खाली भाई बरोबर पोहे खायला काय झालं रे तुला? शुंबाई, काय हो वहिनी साहेब, एवढी भांडी घासता का जरा? हो आले आले. अहो वंच काय हे? वयानं थोडा जास्त आहे काय? पोट थोडं सुटलंय काय? थोडा चकडाय काय? नाही पूर्ण. टक्कल पडायच्या आधी केस कुरळे होते काय? पण आवडलाय ना? खरं सांगा वंच. आता खुशाल जा मुंबईला नुसतं धावायला. कमाल आहे या मुलीची. फिसकटलेली रांगोळी एवढ्यातल्या एवढ्यात पहिल्यासारखी करून ठेवली. वाह.
आणि मग गवळणी राधेला विचारतायत, राधे तुला झाले तरी काय, राधे तुला झालंय तरी काय. आणि महाराजा राधा सांगतेय, काय सांगू सख्यानो, काय सांगू सख्यानो, अवचिता परिमळू धुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माई. बरं का. आणि एकाएकी वाऱ्याची अशी सुगंधी झुळूक आली आणि मला वाटलं माझा श्रीरंग आला, माझा श्रीरंग आला. म्हणून मी बघायला गेले आणि तिथेच फसले. बोला गोपाळ महाराज जय जय. आणि राधा सांगते आहे की त्याला पाहिल्यापासून मला असा भ्रम होतोय की मी माझी राहिलेच नाही. तेव्हा सख्यानो, कसंही करा, काहीही करा, पण माझ्या जीवाचा जीव मला एकदा तरी भेटवा. आणि तिची ही अशी अवस्था अंतर्ज्ञानानं परमेश्वरानं जाणलेली आहे बरं. आणि काय चमत्कार, वृंदावनामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर अवतीर्ण झालेले आहेत. आणि मग जो काही आनंद सोहळा झालेला आहे, महाराजा ही राधा आणि परम प्रेमिक श्रीकृष्ण यांच्यामध्ये विलीन होऊन धन्य धन्य झालेली आहे. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. भाई, अगं सुमन, भाई आलेत ग. या ना या. नाही म्हटलं, आहात की नाही घरात? अगं सुमन, आले आले. अय्यो भाई. खुर्ची घ्या. हो. या भैया. आज कशी काय वाट चुकला? वाट कसली चुकलोय सिंधुताई? बसा ना. अहो, रीतीप्रमाणे मीच यायला हवं वधू पक्षाचा म्हणून. कसली रीत? कुठला वधू पक्ष? अहो, कुणाचं लग्न जुळवताय? आमच्या चुलत बहिणीचं, जैतलपूरकरांची मुलगी. प्रसादसाठी विचारणा आली होती. म्हणजे आता जैतलपूरला प्रसादला घेऊन गेलात, त्यामागे हे का कारस्थान होतं? पण प्रसादला नयन पसंत आहे. बर. तुम्ही तयार आहात ना तिला सून करून घ्यायला? अहो, हे काय विचारणं झालं भाईसाहेब? हो, खरंच विचारतोय. अहो, जैतलपूरकर बुवा कुठं, आम्ही कुठं? त्यांची मुलगी आम्हाला सांगून आली, हा आमचा गौरवच समजायला हवा आम्ही. असं नका म्हणू. प्रसाद चांगला निघाला म्हणूनच ना हा योग जुळून येतोय. ते सुद्धा तुमच्यामुळेच हो. आमच्या वाईट दिवसात तुम्ही त्याला कामाला ठेवून घेतलं, शिक्षणाला मदत केलीत, आणि आता तर त्याला मेहुणा करून घेताय. आई मी निघते ग. हे काय सुमे, मी आलो आणि तू कुठे निघालीस? अहो तसे नाही, टायपिंग क्लासला. असं? आमच्या दादासाहेबांचा आग्रह, मी काहीतरी शिकावं. वा, म्हणून जाऊन सांगते कुणाला. छान छान, जा हो. आमचे पालटलेले दिवस पाहायला प्रसादचे वडील हवे होते, नाही भाईसाहेब? मग हे लग्न पक्क समजू मी. देणे घेण्याचं काय? ते सगळं तुम्ही बघून घ्या. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर का आहोत? मग मी आपण टाकतो तसं पत्र. बरं आहे तर बर, निघतो मी. नाही थांबा ना. काय सिंधुताई, सून आणताय वाटतं. मग काय मज्जाच मज्जा. तीर्थस्वरूप आप्पासाहेब यास कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष. सिंधुताईंची प्रसादच्या लग्नाची बोलणी केली, त्या मंडळी नाही सोयरीक मान्य आहे. अरे आपण प्रसादच्याच घरी आलो आहोत ना रे. हा की काय चुकलो की आपण? अरे दिखता नहीं क्या? इकडे इकडे पाटी बनाले प्रसाद साने. ओ प्रसाद साने या. साने. आई ऐका. अरे देवळात गेली.
जायला साखरपुडा तुझा आणि सिगरेट माझी कमाल. अरे कमाल तर साल्या पुढंच आहे. साखरपुडा आज आणि लग्न ठरल्याचं सुद्धा आजच कळतंय आपल्याला. अबे तो हरामखोर कधी काय सांगतो का आपल्याला? तरी मला एकदा डाऊट आला होता. फेकू नको. तुला कधी डाऊट आला होता? आणि काय रे चिंत्या, काय तुम्हाला कळलं की नाही? काय कंपनीतून 20,000चं कर्ज काढलंय लेकानं. असं होय? काय रे? युबे सच बोल रहा है? तसं नाही रे. इतकी वर्ष गरीब म्हणून हिणवलंय माझ्या आईला साऱ्यांनी. किती कष्ट, किती अपमान, किती मानहानी पचवली आहे तिने. साखरपुडा सेलिब्रेशन. वाव. भाऊ 5 या 5 5. मी असताना हिची जागा. कुठे जायचं आपण ना सगळी मुंबई पालथी घालू. या जुहू बीच मलबार सगळं आणि त्यानंतर साड्या घेऊ. गुरु सांगत होता तुम्ही म्हणे 5,000 भरले जागेसाठी. मग त्याचं काय? मग आपण आपली जागा बघायला जाऊया ना आधी. काय म्हणालीस? आपली आपली? अपमान तो किती सहन करायचा. एवढा साखरपुडा झाला पण साधं कळवलं सुद्धा नाही. काय हो? कळवणार कसं मामा? त्यावेळी तुम्ही रेल्वेच्या इन्स्पेक्शनसाठी बाहेरगावी गेला. अरे तुमच्या आईनं 17 कामं करून हाडाची काढ केली नसती तर हे म्हणायला तुम्ही आज शिल्लक राहिला असतात का? खरंय का नाही? मग बोला ना झडझडून. मामा मी एकदा ठरवलं ना की प्राण गेला तरी त्याच्यात बदल करणार नाही. आणि नयनशी मी लग्न करायचं ठरवलंय म्हणजे ठरवलंय. स्वतःच तेवढं ठरवलं पण सुमीचं काय? तीही आता लग्नाची आहे ना. तिच्या आधी तुझं लग्न झालं मग तिनं काय जन्मभर तुझ्या बायकोच्या लाता खातच बसायचं? नाही तुला चालेल पण लोक माझ्या तोंडात शेण घालतील. काय ग सिंधू? इतकंच जर वाटत असेल तुम्हाला तर आत्ताच कळून टाकतो जैतलपूरला की सुमीचं झाल्याशिवाय मी लग्न करू शकत नाही म्हणून. मग तर होईल ना तुमचं समाधान. हो त्यांची धाकटी बहीण आहे ना सुमन. तिच्यासाठी स्थळ पाहतायत आणि मग दोन्ही लग्न एकदम करू म्हणतायत. पण हे काय आलं भलतंच त्यांच्या डोक्यात. अहो भलतंच कसं? आम्ही तर म्हणतो हे फार फार चांगलं आहे. अहो आपल्या आधी आपल्या बहिणीचा विचार करणारी अशी कितीशी मुलं मिळणार आहेत. उलट आपले जावई बापू इतके समंजस आहेत याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. ए खुळे अगं रडायला काय झालं? काय ग? हा मरेश्वर होताच माझा मित्र आहे म्हणून. कोण? तो कोण? तो ताडमाड. कोण ताडमाड? प्रसाद? त्याचं काय? पत्र आलंय त्याचं. होय. अगं मग तू उत्तरली. मी एका पायावर तयार आहे. मुहूर्त कधी काढताय? उभीच्या लग्नासाठी. अरे 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 सुमीचा माझा विचार करताय तो. आमचा तेवढा नाही. असं लिहिलं होय? थांब मी त्याला आत्ता पत्र लिहितो. थांब.
पत्र लिहून काय होणार आहे? अगं मग मी करू काय? हा थँक्यू. किती हाका मारल्या मी. तुझं लक्ष कुठे आहे? तुम्ही माझ्यासमोर बसलेले सुद्धा नाहीत. मला नुसता भास होतोय. असा भास मला रोज होतो. आणि तुम्ही कधीच येत नाही. भैया खरंच आठवड्यातून 4 वेळा यावंसं वाटतं. पण लोक काय म्हणतील? उतावळ्या नवऱ्याला धीर निघत नाही. मग निघतो का धीर? मुळीच नाही. ऐशा पाहिल ना कुणीतरी. प्लीज असं वागायचं असेल ना तर पहिले लग्न. अगदी बरोबर. सुमीचं कधी ठरणार? ठरेल 1-2-3 महिन्यात. 2-3 महिने? नाही म्हणजे एखादं वर्ष. 1 वर्ष? नाही म्हणजे 2-3 वर्षात होऊन जाईल. मला राहवेल, धीर निघवेल. हो हो हो. आम्ही काही पाहिलं नाही केव्हाही कुठे कधी कसही. कसली बातमी? वेळ पांघरू नकोस. त्याने जसं काय तुला सांगितलंच नाही मग देवळात पंचं लग्न ठरल्याचं. लग्न ठरलं? मी सून त्या किरपेकरांची. इथं शेजारीच कॉलनीत घर आहे माझं. पण मी तिथं जास्त राहत नाही घरात. मला इथंच राहायला आवडतं वडाखाली. वेडी नाही हं मी. वेडी असते तर तुला ओळखलं असतं मी. सांग ना, सांग मी वेडी आहे? मी निघते आता. सासूबाई खरी वाट पाहत असतील. सिंधुताई ना? मग बघायलाच नको. उशीर झाला तर फाडूनच खातील. नाही तशा नाही आहेत त्या. माझ्याशी खूप चांगलं वागतात.
त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नकोस. भांडताला बघायला पाहिजे, कुणाचीच बाकी ठेवत नाहीत. त्यांना वाटतं आपण म्हणजे फार मोठ्या कर्तबगार. नवऱ्याच्या पाठीमागे घर चालवलं, मुलाला लहानाचं मोठं केलं म्हणून गर्व पोतर करून टाकतील. आई, का रडतेस? काय झालं? काय नाही रे, आठवण झाली यांची. शेवटच्या क्षणी यांना बिस्किट खावीशी वाटली तर पुढे आणायला आधेले सुद्धा नव्हते घरात. नशिबाने सगळं पालटलं बघ. नुसतं नशिबाने नाही आई, तुझ्यामुळे. तू कष्ट केलेस, घरोघरी पापड लोणची विकून तू घर चालवतेस, म्हणून तर मी नाही विचारणार आई सगळं. उठला का ग प्रसाद? नाही हो, उठवते. हा, कामावर जायचंय म्हणावं. ये आता बघतोच तुला. काय ठरलं होतं आपलं काल संध्याकाळी? अरे वा, जातेस कुठे? पाणी उडवतेस? येत असं जकात वसूल करतो. 2 कसली जकात ग? ए, असू दे. हो. अगं राहू दे ग, पोळ्या झाल्यावर मी आणून टाकीन 2 घागरी. दमली अशी. इश, आणते ना. अगं तिकडे कुठे चाललीस? अहो, मातीचे पाय येतात ना बैठकीवर, म्हणून इकडून जाते. छान छान, स्वच्छतेची आवड आहे हो पोरीला. का पण सांगायचं टासी. हे चांगलं, त्याच्याबरोबर चांगला. प्रसाद, अरे प्रसाद. ओ, कशाला दिली? दिली. आता काय करू? बर काय? अरे प्रसाद, माझी अमृतांजनची बाटली पाहिली का रे? कुठे ठेवली ती? नाही ग. नाही, जळली मेली माझी सवय. ते लावल्याशिवाय धड झोपही येत नाही रात्रीची. अगं इथे नाहीये. असू दे रे, मी बघते. डोकं इतकं ठणकतंय ना माझं सकाळपासून. सापडली रे बाबा, सापडली. झोपली वाटतं. हो, मगाशीच. मगाशी? हं. आत्ताच तर आवाज ऐकला मी हसण्याचा. नाही ग. हा, मी हसत होतो. हो का? एकटाच. झोप झोप, सकाळी ड्युटीवर जायचंय ना. हा. हे काय ग? अगं मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मुंबईच्या उकाड्यानी घामोळं झालं मानेला, म्हणून काढून ठेवलं. हे बघ, काय वाटेल ते झालं ना तरी सवाष्णीनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नसतं हो. घाल बघू गळ्यात. त्याला काय होतंय? अरे प्रसाद, ओ, अरे आंघोळ करतोयस ना? ओ, आलो. ताटा घे ग नयन जरा. घे म्हटल्यावर तशीच घेतलीस ना? अगं धुवून तरी घ्यायचीस.
पण सकाळी घासली आहेत ना. अगं ती कामाच्या बाईने घासली, तिच्या हातची तशीच घ्यायचीत का? बर, हळू ग बाहेर. किती वेळा सांगायचं तुला ग बाहेर दोरीवर कपडे वाळत घालू नको म्हणून. अहो पण आज पाऊस येईल असं वाटत नाही. हे बघ पावसासाठी सांगत नाहीये. बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले की भंगी येतो, भिकारी येतो, हात लागतो त्याचा कपड्यानं. सोवळं काही बघायला नको. आमचे आप्पा एवढे प्रवचनकार, ते सुद्धा नाही सोवळं पाळत. दवंडी देणाऱ्याला स्वतःच्या हाताने सुपारी फोडून देतात. बाहेरचं बाडगे पण तिथंच ठेवायचं, कळलं? मोठी आली. ह्या घरात इथल्या शिस्तीने वागायला हवं. कर ते कपडे गोळा आणि घालात वाळत. घरात दांडीवर कपडे वाळत घातले की म्हणतात ओल होते. अगं मग पिळायचे चांगले ते करकचून. किती पिळते मी, माझे हात लागतात दुखायला. काय पिळतेस ग? काय पिळतेस? हे पिळलं बघितलं किती पाणी राहिलं ते? हात लागले म्हणे दुखायला. कामाची सवय नसली ना की लागणारच हात दुखायला. धरते पिळ. धुवा ते परत आणि मग आणा आत. पहिल्यांदा मला वाटायचं की सासूबाईंना माझं खूप कौतुक आहे. पण नव्या नवलाईचे 4 दिवस संपले आणि सासूबाईंनी ज्या त्या गोष्टीत मला दोष द्यायला सुरुवात केली. तार बघ कोणाची आहे तार? तेव्हा अक्का एक्सपायर्ड. अक्का एक्सपायर्ड. नाही. अगं किती दिवस दुःख करशील अक्काचं? बोल ना काहीतरी. हे नयन आला वाटत. अरे प्रसाद. काय ग आई? उठ ग. तुम्ही आले बरं का? अगं झोपू दे तिला, उद्या भेटतो. झोप. अरे थांब, धुराळा उडतोय. असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल. साडा मग. अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे. माझा चहा, अंघोळ, पूजा, रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते. कमाल आहे, हिला तरी एवढा वेळ झोपून राहायला कसं फावतं कोण जाणे. उन्हा पडले तरी झोपलीये. आई, मला वाटलं होतं नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील, पण नाही. ते पाहायलाच मला माहेर यावं लागलं. आजवर कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाजवळ मन मोकळं करू मी? मला दिसत का नाही? अहो, एकसारखं काम काम आणि काम. झाडा पुसा, चिंच लावा, डबे घासा. हे चुकतं ह्यावरच डोळा ठेवून असतात जेलर सारख्या. सकाळी उठून आले की सरळ म्हणतात रात्री 3 पर्यंत पलंगाची कुचकुच चालू होती म्हणून. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. शब्द चुकत असतील का तिचे? पण आई तुला वाटतं तेवढी वाईट नाही. नसतील वाईट, पण मजेत राहणं हा त्याला गुन्हा वाटतो. खरंय.
बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून पैन पै जमवून घर चालवलं. खूप केलंय ग तिनं आमच्यासाठी, खूप केलंय तिनं आमच्यासाठी. सॉरी, मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी. नयन, आलास का रे? हो आई, तू अजून जागी आहे? आज उशीरसा? अगं उशीर कुठे, वेळेवरच चालू आहे. तू झोप. मी झोपते रे, पण काल ओव्हर टाइमचं जागरण होतं ना तुला, मग आज तू जरा लवकर झोप. उगाच बोलत नका बसू. बरं. पंखाचा आवाज आहे. सासूबाई जागे आहेत. आता नीट खेळायचा. जाशील ना ग तू आज बरब्यांच्या मुलाला पोचवायला? जाईन. तोंड देखला नकोय, मनापासून सांग, नाही तर आत्ता हो म्हणशील आणि आयत्या वेळेला काहीतरी खुसपट काढून जायचं टाळशील. पण सासूबाई, दुपारी मुलं सांभाळायला आणायची आता काही गरज आहे का? दुपारची झोप घालवायची, संध्याकाळी तंगडतोड करत त्या मुलांना पोचवायला जायचं. आणि हे सगळं कशासाठी? तर 75 रुपयांसाठी. तुला नाहीच कळायची बाई किंमत 75 रुपयांची. स्वतःला घाम गळायला लागत नाहीये ना? नोकरी करत असतीस ना म्हणजे कळलं असतं. जाणार आहेस ना? एकदा सांगितलं ना जाईन म्हणून. नयन, ए नयन, नयन, ना. हा, क्षणभर सुद्धा राहवत नाहीये वाटतं तिच्या दर्शनाशिवाय. नाहीये का घरात? नाहीये. येईल, आणि त्यासाठी एवढं कासावीस व्हायला नकोय. नयन शिवाय दुसरी माणसं आहेत घरात. या. आल्यात. ये. कधी आला? गेली होतीस कुठे? 5 मिनिटात तयार होऊन येईन. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर टाळू नकोस. मुलं पोचवायलाच ना? का गेलीस? एकदा सांगितलं ना तुला, असली कामं केलेली मला आवडत नाही. तुम्ही काही बोलली, माझी मधल्यामध्ये पंचायत होते. आता कुठं जायची तयारी चालली? काय पिक्चरला जायचं नाहीये, आणि मी म्हातारीन चुलीत जायचं ते काही नाही. आत्ताचा स्वयंपाक तूच करायला पाहिजेस. तुरीच्या डाळीचा डबा कुठे आहे? आता पाहुण्यासारखी विचार, हे कुठं आहे आणि ते कुठं आहे. अहो, पण परवा तुम्हीच बदललात ना डबा. बदलला ना, मग काढ तू शोधून. साधं घरात कुठे काय आहे ते तुला ठाऊक नाही. असेल कसं घरात लक्ष? बाहेर मजा मारायला सांगा. पिक्चर बघताय. त्याला जाणं, साड्या आणणं जरा कमी करा, आणि घरात थोडे अधिक पैसे द्या. माणूस कसं काय वाढलं? नयन आली, पण सुमी नाही का कमी झाली? का सुमी तुझी मुलगी म्हणून धरायची नाही आणि नयन माझी बायको म्हणून? पण डोक्यावर कर्ज आहे ना म्हणून सांगतेय.
कर्ज फेडतोच आहे ना ओव्हर टाइम करून, तर 4,500 रुपये फेडले. तुला कशाचं कौतुकच नाही. तुला वाटतं मुलगा स्वतःसाठी करतो, स्वतःच्या बायकोसाठी करतो, पण तो आणि त्याची बायको म्हणजे घराचे कोणीच नाहीत का? तुझे कोणीच नाहीत का? खरं सांगू आई, तुला आता आम्ही परकेच वाटायला लागलो आहोत. हो. आणि कपाळाला कुंकू लावा आधी. उगाच त्याचं नाव. तुला जमणार कुठे नोकरी करायला? अंगात एक तरी कला आहे तुला? शिवणकाम तरी शिक. 4 घरचे कपडे शिवलेस तर 4 पैसे तरी मिळतील. विधवाबाईसारखी दुसऱ्याच्या घरची कामं करणार. का म्हणालीस? विधवाबाई सारखी? वाटेल ते बोलू नकोस देवानी जीव दिले म्हणून. विधवा काय कोणी हौसेने होत? नशिबानेच कोसळते ना असली आपत्ती. प्रसंग कुणावर सांगून येत नाही. माणसाने असं बोलू नये वेडवाकडं दुसऱ्याला. कुणाला लागावं म्हणून बोलले नाही मी. जाऊ देत, मी आता काही बोलतच नाही. कशाला बोलशील? नवऱ्याच्या जीवावर निमूट बसून खायला हवं. अशी माहेरी जाते आणि आप्पास आणि गुरुला सांगते, मग तुमची काही नाही. संतापले तर फोडून काढतील. नायन, नायन. अगं बाई गुरु. नमस्कार. असू दे या ना. बारशाच. बर. आजपासून बरोबर 15 मुलाचं बारसं आहे. या बहिणीला मुलगा झाला. हो गुरु. हो. काय ग, हाताला काय लागलं तुझ्या? आधी मुलगा कसा आहे ते सांग. लहान सहान नाही, चांगला 8 पाऊंडाचा आहे. अगं हाताकडे बघ, काळा निळा पडलाय, रक्त येते त्यानं. आई अप्पा कसे आहेत? बरे आहेत. तू पत्र टाकत नाहीस ना म्हणून सारखी काळजी करतात तुझी. अप्पा माझी काळजी करतात. काय ग, हाताला काय लागलं? नळ लागला रे. अरे असा कसा लागला? वेंधळीच अगदी. सांगा ना काय. हो आज का जाणार आहात? नयन बोलली नाही मला काही. अगं तिला तरी कुठं ठाऊक होतं? आजच ठरवलंय मी. पेडाबाई, अय्यप्पांकडे जायचंय का गुरुच्या बाळाच्या बारशाला? हे बघ, हे बाळासाठी, हे बाळाच्या आई वडिलांसाठी, अय्यप्पांसाठी. किती छान. मी ना. चला. काय म्हणताय? चमत्कार कसला? तू एकदम लग्नाच्या आधी दिसत होतीस ना, तशी मोकळी मोकळी दिसायला लागलीस मला. तुम्ही सुद्धा मला अगदी पहिले देवळात दिसला होता ना, तसे. खरंच नाही, किती सुंदर समोर गेलं काही ते. मुंबईत होता तो प्रॉब्लेम राहिलाच नाही. कसा राहील? मुळात प्रॉब्लेम नव्हताच मुळे. तुम्हाला हवा होता इथल्यासारखा सुंदर एकांत. होय का नयन? काय झालं? काय नाही ग, उगाच. मला पण नाही सांगणार? कशी आठवण आली ग. तिला संसार सुख मिळालं नाही,
शेवटपर्यंत नाही, तशीच गेली. नेहमी म्हणायची, माझा संसार सुखाचा झाला नाही, त्यांच्या तरी मार्गी लागू दे, नयनचा संसार मार्गी लागू दे. खरं सांगा वंसा, सिंधुताई तुम्हाला सासूरवास तर करत नाहीत ना? नाही ग, बिलकुल नाही. मी अगदी सुखात आहे, खरंच सुखात आहे. अरे गुरु, निघालो हा आप्पा. निघताय ना? हो. अप्पा, नाही बेटा, नाही रडायचं नाही बेटे, नाही रडायचं. सुखी राहा, आनंदात राहा. हे बघ, तब्येतीला सांभाळायचं ना, आणि मोठ्या माणसांना दुखवू नको ना. सुखी राहा. जपूत राहा बरं. आई, रडू नकोस. जाताना असं रडायचं नाही. सासूबाई चांगल्या आहेत ना, मग झालं तर त्यालाच आई मानायचं. या बरं. रोज ऐकत होती माहेरच्या श्रीमंतीचं, आणि आलीच माहेराहून ती मात्र हात हलवीत. नारळ सुद्धा नाही ना दिला माहेरच्यानी. ते रगड देत होते. ह्यांनीच नको म्हटलं, सामान वाढतं म्हणून. म्हणेल तर काय झालं, जावई म्हणून पहिल्यांदी गेला माझा प्रसाद. काय ठेवलं त्याच्या हातात? ते नाही असा परक्यासारखा विचार करीत. नाहीच करायचा. भुरळ पडली ना त्याला सासरच्या मोठेपणाची. कुणी दाखवलाय मोठेपणा? नाही तर काय. रोज आम्ही आपलं ऐकतोय, प्रवचनात कापड येतं, धान्य येतं, सोनं येतं आणि नाणं येतं. गुरुनी काय आणलं ग त्या दिवशी? तुम्ही मात्र धावलात त्याच्या मागे सोन्याची चेन घेऊन. हवाय का आप्पांनी गहू तांदूळ पाठवायला? सांगितलं तर उद्यापासनं पाठवतील, दर महिन्याला न चुकता. आपल्यालाच काही वाटायला हवं घेताना. आपली मानहानी नाही होत त्यात. तुम्हाला काय, पैसा वाचतो तेवढंच दिसतं. नयन, प्रसाद, प्रसाद. अगं बाई, जावई बापू आले वाटतं. भाजी चिरून ठेव का तेवढी? हो. काय म्हणताय जावई बापू? अहो, कधी यायची आमची सुमी बाळणपणासाठी? अहो, सगळा घोटाळाच झाला. अगं बाई, म्हणजे? घाबरू नका. परवा यायची होती ना सुमी, पण आजच जावं लागलं तिला हॉस्पिटलमध्ये. काय म्हणताय काय? अहो, मुलगी झाली. दोघही सुखरूप आहे, काही काळजीचं कारण नाही. हो, वंसना मुलगी झाली. हो. चहा ठेव जा जावई बापूंसाठी. तुम्ही घेणार आहात? नको. मी की नाही आई, हॉस्पिटल मधनं सरळ घरीच जाणार होते, येणारच नव्हते माहेरपणाला. अगं भलतच काय काहीतरी. अगं भलतच कसं, इथं येऊन तुझ्या कष्टात भरच घालायची ना. चल ग. आधीच तुझं उतार वय, त्यात तुला कोणाच मदत नाही. पण पोटच्या पोरीचं पहिलं बाळणपण मला जड व्हायला लागलं तर लोक तोंडात शेण घालतील. इतरांचं राहू दे, पण खुद्द तुझ्या सासरच्या माणसांनी काय किंमत केली असती आपली? अगं म्हणून तर विचार बदलला आणि आले मी, नाहीतर जन्मभर काढत राहिली असती ती माणसं. पण इथं तरी काय म्हणणारच ना, कशाला आली म्हणून. सुने, कोण म्हणतं तुला असं ते बघते मी. पुढचं पुढं
पण माझे हातपाय जोपर्यंत धड आहेत ना तोपर्यंत माझ्या मुलीला या घरात याची चोरी नाहीये हो. ती इथं जन्मली आहे, कुठून बाहेरून नाही आलेली, समजलं ना? अगं काय चाललेलं असतं ग तुझं? स्वतःशीच हसत काय असतेस, बोलत काय असतेस? काय दिवस राहिले नाहीत की काय कोणाला? आणि आता काय भाईंकडनं तपासून घ्यायचंय काय? कौतुक चाललेत नसती. साधीची सून बरेच ना, बरेच. कधी कधी बघ माझं डोकंच खूप भणभणत. पण सासूबाईने बोलून 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 माझं डोकं खाल्लं आणि माझ्या पहिल्यापणात माझं बाळ केलं ग. माझं बाळ केलं, माझं बाळ केलं, केलं माझं बाळ. माझ्या पहिल्याच बाळपणात माझं बाळ. शिवयोगी सांगता झाला म्हणे सुमती ऐक का ओरडली मोठी पोथी वाचणारी कोठे आहे ते सांग. वृत्तांत तू नाना योनी फिरशी. अगं पण हिला एवढं कसं समजत नाही आई? मी बाळंतीण, मुलीचं सगळं मलाच करावं लागतं, माझी कामं तुला करावी लागतात. अशा परिस्थितीत 2 वेळची चूल तरी सांभाळावी की नाही ना? ती कसली सांभाळणार आहे ग चूल? परवा एक दिवस नुसता वरण भात केला, इतका पचपचित की खायची सोय नाही. चालली उठून. तिला नवरा हवा पण त्याची माणसं नकोत. चतुर्मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ दे. बसली पुन्हा वाचायला दिवा लावून. जाऊ दे ग, कोडगी झाली ती. तू चालवून घेतेस ना म्हणून नाही. माझ्या जवळ नाही चालायचं असलं चावटपणा. रूप पावन नामाधिधान भद्रसेन विवेक. माझ्या आजोबाची पती, आजोबाची पती. थांब, बल्बच काढते ना. लागली रडायला. बस, रडतच बस. रडणं तर तुझ्या 5वीलाच पुजलाय. तुम्ही तू बस, बस जेवायला. हे काय, तब्येत बरी नाही? हा बल्ब कोणी काढला? हा घे बल्ब. तू घेतला होतास? कशाला ग? त्यात सुद्धा काही दोष नाहीये. तुझी बायको. राहू दे ना सासूबाई, ते कामावरून दमून आले, त्यांच्या डोक्याला कशाला उगाच कटकट. आणि या दोघी मुद्दामून करते का ढोंग असली? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी. सासूबाई वाटेल ते बोलू नका. का चोरी आहे की काय मला माझ्या स्वतःच्या घरात बोलायची? आई तू आज जाऊन झोप ना. त्या बाडग्या माणसांच्या नादाने मला उडवतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझा येता जाता असा पाण उतार व्हायला लागला ना तर कॉलनीत वीर एवढी थोरली पाहिन पाहिन आणि एक दिवस सरळ उडी टाकीन. असं काय ग बोलतेस आई? पण मग काय करू? स्वतःच्याच घरात वनवासी झाले मी. जीव नकोसा झालाय मला.
विहिरीत उडी टाकून जीवन देते मी. पण मग यानं आपल्या आईचे प्राण घेतले म्हणून लोक धिंड काढतील याची. काढू देत समजल तुला. जीवच देते मी. जीव देईन म्हणणारे लोक तसलं काही करत नाही. हो. आई 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 तुझ्या छळामुळेच आईने जीव दिला. तू मारलंस माझ्या आईला. तू मारलंस. असं नको करू म्हणता. त्यांनाही दुःख झालंय तुमच्या इतकं. तू बोलू नको. तुझ्या नात्यानं माझा भाऊ बिघडला. आई तुमच्या मागे लहानाचा मोठा केला. शिक्षण करून दिलं. लग्न सुद्धा मोठ्या थाटात केलं. तेव्हा म्हणाला आई तुझ्यामुळे हे झालं. आणि आज पोतेऱ्या एवढी सुद्धा किंमत देत नाहीये. आई आई आता कशाला हाक मारेल तुम्हाला. पहिले हे असे भास होत राहतात मला सारखे. तू मारलंस माझ्या आईला. तुझ्या छळामुळे आईने जीव दिला. मरण किती छान आहे. सगळे प्रश्न सुटतात. भांडा, रडा, आक्रोश करा, प्रेम करा, सारं त्या पलीकडे शांत सुंदर. पण नयनचं काय? भीती नाही वाटली काळोखाची? तुम्ही बरोबर असल्यावर कसली आली आहे भीती? कुठेही येशील माझ्या बरोबर? शंका आहे बघा. कुठे जायचं आपण? नवीन जागा पाहिलीत?
एकदम नवीन. येशील? प्रॉमिस? प्रॉमिस. काय होतं? आपण बाईला बोलू. घाबरू नकोस. बाईला बोलू. घ्या, कंप्लीट रेस्ट घ्या. सगळी कामं आम्ही करतो. एकदा आमचे प्राण घेतलेत की सुटलात तुम्ही. शिशी काय पसारा पडलाय बघ. सकाळपासून केर निघालेला नाहीये. मी नव्हता कधी घराचा चौकिरडा झालेला पाहिला. अगं राणी आहे हो ती सुमे राणी. तुम्ही आम्ही मोलकरणी. हे काय चाललंय? माझी पाठ वळल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात. आम्ही नव्हतं सांगितलं तिला. तीच उठली नाही का गाई? काय ग? डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? झोपून राहायचं म्हणजे नुसतं झोपून राहायचं. तिने झोपून राहायचं म्हणजे घरातलं सगळं काम या बाळंतिणीने तरी करायचं, नाही तर मी म्हातारीने करायचं. असंच ना? अगं पण मारायची आहे का तिला कामाला लावून? काही मरत नाहीये ती एवढ्याशा कामाने. मी जन्मभर घरासाठी कष्ट उपसले, मी नाही मेले ती. तू असशील मोठ्या ताकदीची बाई. सगळ्याच तुझ्यासारख्या नसतात. मग तेव्हाच का नाही नीट पाहून घेतली? तेव्हा मारे नाजूकपणाचं कौतुक केलं. आता घ्या. तेव्हा फॅशनला हुरळून गेला होता ना. सुमे मुस्कट फोडीन. फार वाढत चाललंय तुझा चोमडेपणा. ऐकलंच आई? ऐकलंच काय बोलला ते? मला माहेरपणाला बोलवलं त्याच्याकडून मुस्कट फोडून घेण्यासाठी. रडू नको सुमे. आता त्याला कोणाचीच किंमत राहिलेली नाहीये. तुझीही नाही माझीही नाही. इतके दिवस आईचे ओचे धरून फिरत होता. आता बायको दिसल्यावर आईही नकोय आणि बहीणही नकोय. नाहीतर काय जन्मभर तुझंच ऐकत राहायचं आम्ही आणि आमचा संसार करायचा कधी? काय संसार करणारात ना ते दिसतच आहे. उगाच तोंडाला पावडरी फासल्या आणि नायलॉनच्या साड्या गुंडाळल्या म्हणजे नाही होत संसार. संसाराला बाई माणूस लागतं ते माझ्यासारखं. लाख वेळा ऐकलं तुझं ते कर्तृत्व. पण एवढं कर्तृत्व नसताना तुझ्यात तर फार बरं झालं असतं. स्वतःचा टेंबा तरी कमी मिरवला असतास. बरं झालं आता. नाहीतर काय ग? ऐकून तरी किती घ्यायचं माणसानं? घरात जी ती गोष्ट स्वतः म्हणेल तशी व्हायला. स्वतःचा संसार एकटीचा. अरे आम्हाला काही जागा आहे की नाही या संसारात? तर आम्ही कुणीच नाही आहोत. घेऊन बसा ना तुमचाच संसार तुमच्या डोक्यावर. मी जातेच कशी या घरातून? फिरत राहील पूर्वीसारखी पोळपाट लाटणं घेऊन. मला काय? तू कशाला रडतीये? मी आहे ना जिवंत. झोप तू. पण मग ह्यानी म्हातारपणी आपल्या आईला घराबाहेर काढलं म्हणून लोक थुंकतील ह्याच्या तोंडावर. थुंकू दे, थुंकू दे. मी गेले ना घरात म्हणजेच किंमत कळेल माझी. मग हजारदा बोलवलं परत तरी येणार नाही सांगून ठेवते. जागा बघण्यापर्यंत आलं म्हणजे पक्कच झालं म्हणायचं तुझं. काय करू मी? जन्मभर ह्यांच्यासाठी मरायचं आणि वेळ आली की यांनी लाथा घालायच्या. परक्यांच्या नादी लागून घराबाहेर काढायचं. मला नाही सहन होत बळवंत. खरंच नाही सहन होत असलं मेंद जीण. सिंधू तू आधी शांत हो बघू. कुणी तुला घराबाहेर काढत नाही. काढतील रे बाबा, काढतील. वेळ आली ना तर हाताला धरून फुटपाथ वर सुद्धा फेकून देतील. पण मी नाही तशी वेळ आणून द्यायची. त्याच्या आधीच घर सोडेन मी. असंच समजेन. एकुलता एक मुलगा होता, मेला. आता मी काय बोलू मामा? काही बोलू नकोस मामा. लोक हळू काय बोला. आजवर कॉलनी दाबरू घालवली, आता इथं घालवा. आजवर तिनं खस्ता खाल्ल्या आणि आता उतार वयात तिच्यावर हा प्रसंग आणला. तिला राहू दे घरातच. आम्हीच जातो घर सोडून. म्हणजे पुन्हा तेच. तुम्ही गेल्यानंतर तिच्याकडे या वयात बघणार कोण? पण मग मी काय करू मामा? एक शब्द बोलू नकोस. पुन्हा अशी तक्रार येता कामा नये, समजलं? जातो मी. माझी सुमी आज जाणार. घर उघड उघड होणार.
आईची माया मुलीलाच. मुलगे आपल्या बायकांचे. त्या नका वाटणारे आईविषयी. ती जगो नाही तर मरो. न का वाटे ना मुलाला? जावे तर आहे. अगं आमचे हे तुला आईसारखंच मानतात. आता पोटच्या पोराला आईजवळ बोलणं जड झालंय. बायको जवळ सांगा नाचायला. मी आई यांना सांगते तुझ्यासाठी जागा बघायला. कल्याणला, आमच्या घराजवळ. हो बाई, मी आता तुझ्या जवळच बरी. तुझा नवराच माझा मुलगा बरं का. हे परके असून तुला घरचे वाटतात. घरचे बघ कसे परके झालेत. अगं मुलीची माय मिळणार आहे कधी सुनेकडून? सून म्हणजे बोलून चालून चित्तवलेलं. सुना येतात ते आपल्या नवऱ्यांसाठी. सासूला पत्करायची आपली नाईलाजाने. मारून टाकता येत नाही ना, म्हणून पोसायची. आता बोलून काही उपयोग आहे काय? याच्या काळजात झालेत पत्थर. तुमचा मुलगा बोलत नाही हो माझ्याशी. असे असे दोघे निमूट बसून राहतात. मग माझं तोंड वाजत राहत. प्रत्यक्ष मुलगा बोलत नाही आपल्या आईशी. पहिला शब्द बोलायला लागला तेव्हा बोलायला लागला आई. आणि आता तेवढाच उच्चारण कठीण जात आहे त्याला. काय करता ठेवात ती. बाजारात अन्नावर कशाला काढतोस रे तू? तुझे मी नाही जाऊ द्यायची तुला अजिबात. आधी बोल माझ्याशी खाड खाड. जेवण का टाकलंस तसं बोल. बोल ना रे, बोल ना रे प्रसाद, एकदा तरी बोल. अरे बोल ना माझ्याशी. का बोलत नाहीयेस? बोल 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 प्रसाद. बोल माझ्याशी. बोल बोल प्रसाद माझ्याशी बोल. मी पाया पडते तुला, पण एकदा तरी माझ्याशी बोल प्रसाद. नको रे नको जाऊ माझ्याशी असं बोलल्याशिवाय. आई आहे मी तुझी प्रसाद. तुम्हाला शब्दाला भाग झालं. तू बोलला नाहीस माझ्याशी तर मी म्हातारीने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. प्रसाद माझ्या दया कर प्रसाद. सासूबाई सासूबाई असं काय करता? असं काय करता सासूबाई? तू तोडलायस मला माझ्या मुलापासून. कधी सुख लावायचं नाही तुला. तुझाही मुलगा तुटेल तुझ्यापासून. मी नाही यायची आज पाणी प्यायला सुद्धा. माझा प्रसाद मला झिडकारून गेला आज तुझ्या नादाने. कचऱ्यासारखं लाथडलंय मला नाही यायचा. सुमे सुमे उचल तुझी मुलगी आणि चल माझ्या बरोबर. तुम्ही तरी जाऊ नका. तुम्ही तरी सांगा. खबरदार माझ्या वाटेत आलीस तर हो बाजूला.
बाहेर का बसलीस? सकाळी तुम्ही निघून गेलात. तुमच्या पाठोपाठ सासूबाई गेल्या वंसना घेऊन आणि मावशींच्याकडे गेले त्यांना बोलवायला. आलाच नाही. मग काय करू? इथे तुमची वाट पाहत बसले. आपल्याला बाहेर जायचंय. थांबा हा, भात टाकते. इथं आहात होय? का आला तिथे? चलताय ना जेवायला? आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचं आपण? सांगितल्यावर नाही येत म्हणालीस तर? नाही म्हणणार. तुम्ही जाल तिथे यायलाच हवं मला. मग सांगतो. आपण आत्महत्या करायला जातोय. उगाच भलती चेष्टा काय करता? चेष्टा नाही, खरंच सांगतोय. पण आत्महत्या करण्यासारखं झालंय काय? माझं घर राहिलं नाही. आई, माझी आई माझी राहिली नाही. तुम्ही तरी एवढे नित्य का झालात? का नाही बोललात? का नाही? कशाला बोलायचं? पुन्हा त्या गुंत्यात सापडायला? पुन्हा भांडण, पुन्हा गोडी. कशाला? हे सगळं इथेच का नाही संपवायचं? असं काय करता हो? आज ना उद्या दिवस पालटतील. हवं तर आपण दुसरी जागा पाहू. असं काय करता? आता आपल्याला बाळ होणार आहे. त्याचा तरी विचार करा ना. ते सुख तात्पुरतं आहे नयन. पुन्हा त्याची अशीच माती होईल. नाही माझ्या आईसारखीच तू तुझ्या बाळाशी भांडशील. नाही, ते तुझ्याशी अबोला धरेल. नाही, हे चक्र थांबवायचं असेल ना तर आत्ताच आपण. नाही. मला भीती वाटते. मला भीती वाटते. तुला असं घेऊन चालायचं नाही नयन. तुला माझ्या बरोबर यायलाच हवं नयन. नाहीतर माझ्या पाठीमाग तुझे हाल होतील ग. चालत राहायचं, काळोखात विरघळून जायचं.
नयन, आठवतं तुला आपलं घर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. नयन, नयन. रेल्वे पोलिसांनी काल रात्री एक पेशंट ऍडमिट केलंय. बर. स्कल फ्रॅक्चरची केस आहे. अच्छा. स्वतःशीच बरळत होती काल. बरळत होती म्हणजे बाई आहे? होय, पोरसवताच आहे. अरे. आणि तुमचं नाव घेत होती. माझं? त्यामुळे तुम्हाला फोन करून बोलवलं. बघूयात. डॉक्टर माझी सख्खी चुलत बहीण आहे. आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. हिच्या बरोबर एक तरुण याच कंडिशन मध्ये होता. तरुण माणूस? हिचा नवरा असेल. आहे कुठे तो? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतानाच त्याचा प्राण गेला. नो नो. बाहेर नाही जाऊ द्यायची तुला. माझा राग जेवणावर का काढ? बोल, जेवण का टाकलंस तू? बोल प्रसाद, बोल माझ्याशी. अरे आई, अरे मी तुझी ना दिलाय मी तुला, आणि तू मला शब्दाला भाग झालास प्रसाद. प्रसाद, तू माझ्याशी बोलला नाहीस तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? खरंच मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं रे? बोल ना रे, बोल ना. तुम्ही मारलत माझ्या पोटच्या गोळ्याला. तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलं मी. कधी बरं व्हायचं नाही तुमचं. तुम्ही मारलत त्याला. तुम्ही बळी घेतला. असं झालं का आई? माझा भाऊ गेला का आई? माझा भाऊ गेला. साला कधी काय होईल काय कळत नाही. प्रसाद सारखा थंड डोक्याचा माणूस सुसाईड करतो. पण याच्या डोक्यात इतकं खतखतत होतं. आपल्याला नाही का सांगायचं, नुसता हसायचा, जोक्स करायचा, बस. कधीच काही बोलला नाही. अरे पण दुःख संघाची सवय नव्हती रे त्याला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. अक्कीचं ते तसं झालं, गायांचं हे असं झालं. माझ्यातून असं काय पातक घडलंय म्हणून परमेश्वर मला माझ्या पोटच्या पोरींची अशी दुर्दशा पाहायला लावतोय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. तुम्ही सतत पांडुरंगाचं नाव घेता, तरी तुमच्याच वाट्याला हे दुःख का यावं? अरे भाई, परमेश्वर म्हणजे काय लाच खाऊ भ्रष्टाचारी आहे का? चल, मी येतो तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला. आप्पा, नयनला प्रसाद गेल्याचं अजून सांगितलं नाही आम्ही. सुरुवातीला सगळ्यात धोका होता म्हणून, आणि आणि नंतर सांगायचा धीरच झाला नाही म्हणून. सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहात तुम्ही नयनपासून? अप्पा यायचेत ना आज?
ते आले की त्यांनाच सांगणार आहे मला यांच्या वॉर्डमध्ये घेऊन जा म्हणून. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी त्यांना. का हो? तुम्ही मला घेऊन जात नाही अजून यांच्याकडे. आप्पा येणार आहेत ना, कुंकू लावल्याशिवाय त्यांच्या समोर तसंच कसं जायचं. अहो आप्पा आले. आप्पा आप्पा इतके दिवस झाले यांनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. नुसतं म्हणतात बरे 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 तर भेटू का हो देत नाही. तुला सोसवणार नाही बेटा. का ते विद्रूप झाले असतील, लुळे पांगळे झाले असतील तरी चालतील. मी त्यांचं सगळं करीन. बेटा प्रसाद गेलाय, ऍडमिट करण्याआधीच गेलाय. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, गाल बोट ही कुठे नसे, जगदोहांचे असे रचून. मला एक समजत नाही गुरु, विधवा झालं म्हणजे प्रत्येक मुलगी काही वाटणी मागत नाही. आणि अशी काय मोठी इस्टेट लागून राहिली हो सासरची वाटणी करून घ्यायला. हा, पण प्रसादच्या प्रॉव्हिडंट फंडावर तरी तिचा हक्क पोचतो की नाही. मग सिंधूनं काय करायचं? का या वयात पुन्हा पोळपाट लाटणं घेऊन दारोदार फिरायचं? नयनला निदान सेट मध्ये नोकरी तरी मिळेल. तिथली मेकॅनिकल कामं तिला कशी जमणार? तिला जमतंय तरी काय, साधं शॉर्ट हँड टायपिंग सुद्धा नाही. मग तिला जास्त गरज नाही का पैशाची? हे घ्या. अगदी लग्नातल्या आरशापासून त्या हळदी कुंकवात मिळालेल्या चमच्यापर्यंत सगळं काही आहे. यात मंगळसूत्र नाहीये. तेव्हा सतरांदा काढून ठेवायची. गाल म्हणतात 100 कारणं सांगायची. गांभोळ झालंय, फासे दिले झाले, हे निते तेव्हा घातलं नाही. आता किंमत कळतो आहे मंगळसूत्राची. आता कोण सांगणार आहे हिला मंगळसूत्र घाल म्हणून? सिंधुताई, ती मंगळसूत्र घालेल किंवा काढून ठेवी, तुम्ही देऊन टाका बरं ते मंगळसूत्र. मी मंगळसूत्र द्यायची नाही म्हणजे नाही. मी घातलंय तिला ते लग्नात माझ्या कष्टाच्या पैशातून, मुलं सांभाळून जमवलेले. तुम्ही दिलं असला तरी तिचं ते आता स्त्रीधन. सिंधुताई, काय वाटेल ते झालं तरी मी मंगळसूत्र द्यायची नाही. त्यातलाही हिस्सा हवा असेल तर तो मग कोर्टातूनच मिळवा. ते का म्हणून? हो, पण वर्कर्सची इच्छा आहे की तो निम्मा निम्मा द्यावा म्हणून. काय हो? निम्मा हिस्सा देणार नाही. कोर्टाची भाषा करणारा नाही तो आता कोर्टातूनच मिळवावा. बळवंतराव, गुरु, आपत्ती दोन्ही कुटुंबावर सारखीच कोसळली आहे. भांडणातून काहीही निष्पन्न व्हायचं नाही. रागावलास रे? जरा मनाविरुद्ध झालं ना तुझ्या की इथे येऊन बसतोस. नेहमीच आहे तुझं. आता हसतोस काय? भरल्या ताटावरून इथे उठून आलास तू? इतकं रागवतात का रे आईवर आपल्या? चल उठ गो जेवायला. बायको आली असतीस तर आला असतास लगेच. हं? आणि आता आई आली तर गप्प बसून राहतोस. चल. अरे मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं तरी आईला तो नेहमीच लहान वाटतो. तिला नेहमीच असं वाटत राहतं की आपणच त्याला जेवू घालावं, आपलंच त्याने ऐकावं, आपल्याशीच फक्त बोलावं. तुझं नयनशी लग्न झालं, तू सतत पिंगा घालायचंस तिच्या भोवती. मला पराभव वाटायचा रे माझा. पण त्यावेळेला मला वेडीला हे कळलं नाही की हा निसर्गाचा नियमच आहे. हो ना? अगं अगं, पुरे पुरे किती वाढशील? अरे घे रे, भरपूर जेव. किती दिवसांनी आज मोकळेपणाने बोलतोय आपण. हो ना. कसा झाला रे स्वयंपाक?
नयन करते ना तसा, अगदी पचपचीत. आई मी निघते ग. मुलीला ठेवून आले, हे सुद्धा येतील आता. बाई बळवंत गेले सगळे? हो केव्हाच. नयन? ती पण त्यांच्या बरोबर गेली. बर. निघू मी? हो असू दे. एकटी आहेस, नीट जप स्वतःला. या. काय करणार? सिंधूचा आग्रह झाला फार, मग घेऊन आलो तिला. या ना सिंधुताई. मला माझं बाळ हवंय, माझं बाळ हवंय. हे बघ, उगाच भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करण्यात काय अर्थ आहे नाही. हो ना, तुम्हाला आपली माणसं माहिती आहेत नयनवंच. पुन्हा लग्न करायचं झालं तर त्या मुलासकट तुम्हाला पत्करायला कोणीही तयार होणार नाही. मला मुळे लग्नच करायचं नाहीये. मग काय करणार आहेस? आयुष्यभर एकटीच राहणार आहेस त्या मुलाचा सांभाळ करत? तू शांतपणे विचार कर. आम्ही वाईट का सांगतो तुला? बाई, तू बोलतोयस. अरे आजपर्यंत तू मला त्या बाळाला जपायला सांगत आलास आणि आता तू त्याला मारून टाकायला निघालास. केवळ प्रसाद गेला म्हणून. माझं बाळ मला वाढवायचंय प्रसादच्या माग. असं केलंस तर तू सुद्धा एक दुसरी सिंधू होशील. नवऱ्या माग स्वतःच्या हिमतीवर मी मुलाला कसं वाढवलं हे तू त्याला दररोज सांगत राहशील, ऐकवत राहशील. आणि मग सून आल्यानंतर स्वतःचं कर्तृत्व सांगून तिची हेटाळणी करशील. नाही रे गुरु, मी नाही अशी वागणार. खरंच नाही वागणार. स्वतः सहन केलं ते सगळं नीट लक्षात ठेवी. स्वप्न आहे. ह्या व्यवहारी जगात जगायचं असेल ना तर तुला या मुलाला जन्म दिलेला आहे. आज 5 वाजता भाईच्या हॉस्पिटलमध्ये चालायचं आणि जुन्या पाशातनं मोकळं व्हायचं. कळलं? मला प्रसादचं बाळ हवंय. मला माझं बाळ वाढवायचंय. त्या खोलीत जा आणि कपडे बदलून घ्या.
पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चला डॉक्टर 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 पेशंट पळाला. सासूबाई सासूबाई मी परत आली आहे. मी नयन तुमची सून. सगळं सोडून मी माझ्या घरी आली आहे. मला परत पाठवू नका. तुमच्या प्रसादसाठी ऐकलत तुम्ही? आपली मुलगी परत आली. प्रसाद तुझी नयन परत आली.